वैयक्तिक पहिलं षटक किरण पाटील कडून DK 11 सामना करतो तो सागर बोडके. पंचांचा इशारा, वाईट चेंडू, अतिरिक्त धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती बिनबाद, एक धावा. पुढचा चेंडू आणि गौरव साहेबच्या हातात जेल, निश्चितच जेल बाद. एवढं हँडल करून ना चार्जिंग तेवढं हां इकडे कुठं जागा नाही. पुढचा फलंदाज करपे संघाकडून प्रसाद. थोडंसं फास्ट खेळायला लावा बरं का. सागरला आपलं खातं उघडता आलेलं नाहीये, संघासाठी कुठलंही योगदान नाही. निश्चितच चांगला खेळाडू म्हणता येईल सागर, परंतु दुर्दैवी आणि जेलबाद. पुढचा चेंडू उत्कृष्टाचा ऑफसाईडला पिटकावलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण. गचाळासी फेकी आणि चांगली विकेट म्हणता येईल. पंकज मोरे धावबाद झालेले गेले फुकाट. उत्कृष्टाचं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. चांगला थ्रो. निश्चितच धावबाद करण्याचं कारण चांगलं गाजर दाखवलं होतं आणि धावबाद. पिंडू भाऊ, 2 बाद 2 धावा. किरण भाऊ ना फोन करा ना, या ना मला आता. किरण भाऊ भंडारी नवीन फलंदाज तूच लाव. पुढचा फलंदाज प्रवीण. दोन चेंडू 2 धावा, 2 बाद 2 धावा. किरण पाटीलचा पुढचा चेंडू, डावखुरा हाताचा हा फलंदाज. उत्कृष्ट असा निर्धाव चेंडू, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 2 बाद 3 धावा. किरणचं पहिलं षटक. गाव रे लवारी आले असते वरती माहिती. दौलत शेटकेकांचा हा संघ DK 11 ऑफसाईडला एक छोटी अशी धाव. 2 धावा पूर्ण. रामाचा शॉट 6 नव्हता झाला तो पण तरी पण मॅच चालली ना. शॉर्ट बॉल नोट टाकी बरं ऑफ साईडला कोच नाही बसत. अतिशय उत्कृष्ट असा संघ DK 11. चांगल्या खेळाडूंचा भरणा म्हणता येईल या संघाला. निश्चित केकांत सरांचा हा अनुभव आपला संघ तयार करायला. नावाजलेले असे चांगले खेळाडू वेचून हा तयार झालेला संघ. त्या संघामध्ये भगवान दादा असतील, भूषण ओगले असतील, गौरव सानप असतील. उत्कृष्ट असा लेग साईडला तटकवलेला चेंडू आणि चौकार. राकेश सांगळे असेल, गौरव सानप असेल, समाधान शिरसाट असेल, गणेश शिरसाट असेल. किरणचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि उत्कृष्ट असा झेलबाद. चांगला झेल म्हणता येईल समाजदार म्हणून.
पुढचा फलंदाज धर्मा. फायनल कसं फायनल सही फायनल एक षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 3 बाद 10 धावा करपेनगर संघाची. तुमचं काय म्हणे आमची टीम राहून द्यायची सर. तुम्ही एक प्लेअर होणार आम्ही एक वाढून असं कसं सॉरी 1 ओव्हर 3 बाद 9 धावा. काय झालं आम्ही पण वाढवलं एकच लावू. तुम्ही वाढवा आम्ही वाढतो कुणी वाढवाय एकच वाढवाय जास्त नाही. गणेश शिरसाटचा पुढचा चेंडू वैयक्तिक पहिलं षटक आणि निर्धावाचा चेंडू. कुठलीही धाव नाही. ऑलरेडी 5 ओव्हर फिट आहे. तुम्ही वाढवा झालं काय म्हणलं मला सिरीज खेळायचं तुमच्याकडे 10,000 रुपये. ओय तो चम्मार आता ते म्हणतात आम्ही एक प्लेअर वाढवतो म्हटलं आम्हाला म्हणे एक प्लेअरची परमिशन द्या त्यांना तेच सांगू गणेश शिरसाटचा पुढचा चेंडू उत्कृष्ट असा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने आणि चांगल्यापैकी म्हणता येईल भूषण उगलेकडून निश्चितच धाव बाद. काही नाही थांब ना 2 मिनिटं. पहिल्या 2 झाल्या पुढचा फलंदाज मेजर करपेनगर संघाकडून. ही आणि जी पुढे गेली त्यांची म्हणजे नाही पहिला तो मुसळगाव मुसळगाव बाय मिळाला गणेश शिरसाटचा पुढचा चेंडू आमचे मुसळगावचे असं फुलकल असा चेंडू निश्चितच आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. झेल सुटलेला आहे. म्हणजे आमच्या मुसागरांची मॅच 2 धावा पूर्ण. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 4 बाद 11. दुसरं षटक प्रगतीपथावर. नाही तेच होतं. चालू असलेला सामना DK11 वर्सेस करपेनगर सिन्नर. निर्धाव असा चेंडू उत्कृष्ट असा पटकावलेला चेंडू निश्चितच झेलबाद. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. विकेट किपर गौरव सानप यांच्या हातात सुंदर असा झेल. पुढचा फलंदाज मोहीन. हो सांगा. चषक खेकान कन्स्ट्रक्शन पुरस्कृत तुम्हाला हे करायचं कॅमेरा हलवायचा का करा ना लय भारी वाटत. हो गुगे साहेब हो कॅमेरा हलवा ना थोडंसं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 5 बाद 13 धावा.
पुढचा गोलंदाज वैयक्तिक पहिलं षटक राकेश सांगळे आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो तो DK 11 संघाकडून मग ती याला टाकणार लाईव्हचा तो सेटअप नावाजलेला असा गोलंदाज राकेश सांगळे. बघूया आपल्या संघासाठी निर्धाव असा चेंडू किती वाजले हो 4:30. राकेश सांगळेचा पुढचा चेंडू सामना करतोय तो मोईन. निश्चितच ऑफ स्टंपला तडकवलेला चेंडू गचळ असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि 3 धावा पूर्ण. उत्कृष्ट असा फटका म्हणता येईल मोईनचा. आणि आता स्ट्राईक वरती तो मेजर. दोन षटक 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती करपेनगर संघाची 5 बाद 16 धावा. राकेश सांगळेचा पुढचा चेंडू उत्कृष्ट असा गोलंदाज निर्धाव असा चेंडू लालांची नुसतीच बडबड बडबड. राकेशचा पुढचा चेंडू व्हाईट बॉल. पंचांचा इशारा. लेग स्टंपच्या अतिशय बाहेर चेंडू. निश्चितच धावसंख्येत वाढ. दादा लाईव्ह चालू आहे. राकेशचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक चोरटी धाव. मिडल स्टंप चेंडू होता हा. .4 षटकाच्या समाप्तीनंतर 5 बाद 18 धावा करपेनगर सिन्नर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पक्षांच्या बाहेर असा चेंडू निर्धाव असा चेंडू. काहीच नाही डोकं कुठे डोकं मग येऊन गेला वाडा फोन फुलटच असा चेंडू लेग स्टंपच्या दिशेने आणि अरे आणि कुठे फेकला. 3 धावा पूर्ण केलेल्या आहे. धावसंख्येत वाढ झालेली. नाही मला जमत आहे. मी राहायचं काही 5 बाद 21 धावा. कोणाला काय महाराष्ट्रात आल्या मध्ये तो किपर घाबरवला होता बाजूला वा बाजूला वा बाजूला वा बाजूला वा फिरवितोय का तू मग बापू म्हटलं पाहिजे आता जाय ना घेतो ना तुझं. DK 11 संघाकडून वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाकडून या 4थं षटक घेऊन येतो तो गौरव सानप. धावसंख्या झाली ती 5 बाद 23 धावा.
योगेश शिंदे. उत्कृष्ट असा फटका ऑफसाईडच्या दिशेने तटकवलेला. भगवान दादा चेंडूच्या मागे, चांगला थ्रो म्हणता येईल आणि धावबाद, नवीन धावबाद. धावसंख्येत वाढ, 24 धावा झालेल्या, 6 बाद 24. पुढे झालं मला खाली नाही. आणि निश्चितच कर्प संघाकडून अनुभवी असा फलंदाज लालाजी आपल्या संघासाठी. बघूया काय योगदान देतात ते. बोलणार बी नाही, बोलणार बी नाही. मी तर बाहेर मधलं ताट करून नाही लगेच. लाला पाहिला आला सुनाला बघ. लालाजीला बघितलं तर मला नक्कीच विनोद कांबळेची आठवण येते. नाही रेकॉर्डिंग गौरव सापूरचा चेंडू आणि रेकॉर्डिंग निर्धाव असा चेंडू, कुठलीही धाव नाही. 100 रुपये ओके. पुढे घेऊन 3.4 षटकाच्या समाप्तीनंतर 6 बाद 24. कर्पीनगर उत्कृष्ट असा फटका, निश्चितच गेला बाहेर. बघूया पंचांचा इशारा काय होते. उत्कृष्ट असा फटका आणि षटकार. पंच किरण बघू यांचा इशारा, खणखणीत असा षटकार म्हणता येईल. मेजरच्या बॅट मधनं निघालेला हा फटका. एवढं काय त्याचं मामा विचारात. 70 नाही ना येतं ना 35 107 म्हणा 107 85 पैसे कमी पडले. अतिशय अनुभवी असलेला गौरव सानपच्या गोलंदाजीवर खणखणीत मारलेला हा षटकार आणि पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. नक्कीच धावबाद, लालाजी धावबाद. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7 बाद. 104 म्हणला तर तो समजून घेईल बरोबर. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7 बाद. 30 धावा करपेल संघाच्या. 31 धावांचं आव्हान DK 11 संघाला. हो 30 फक्त 30 धावांचे आव्हान. 31 धावां विन टू 31. DK 11 सिन्नर. तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. तुझ्याकडनं तुझ्यावर कोणीच नाही, तुला कोणीच काय मानणार नाही. तू काही काही हे नको. तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. बोलून घ्या इथे SS स्पोर्ट, SS स्पोर्ट्स आणि कानडी क्लब महेश डावरे कर्णधार त्वरित कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय नाणेफेकीसाठी. SS स्पोर्ट आणि कानडी मळा त्वरित दोन्ही संघ मालकांनी कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं नाणेफेकीसाठी. तो काय मध्ये नव्हता चालला सांगत आणि मग मध्ये येऊन इकडे सांगत होता तो करून फेकतोय. माझं म्हणणं काय लक्षात आलं. DK 11 कडून निश्चितच अनुभवी अशी ओपनरची जोडी जाते मैदानामध्ये. स्ट्राईक वरती तो भूषण हुगले आणि नॉन स्ट्राईक साठी तो गौरव सानप. या अगोदरच्या सामन्यात आपण बघितलं 34 धावांचं आव्हान असताना SSK स्पोर्ट्स संघाला किती मेहनत करावी लागली सोनंबे संघाच्या विरुद्ध. निश्चितच
टॉस झाला वाटतं ना नाही ना आता आमचं राहील. थांब ना मग आता याच्यातून होईल आता तिथे करपीना आपल्या दावऱ्याची आणि मुसळाची आज एक मॅच बाकी आहे का? वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो तो प्रसाद संघासाठी पहिले षटक करपेनगर साठी आणि स्वतःसाठी वैयक्तिक पहिले षटक प्रसाद घेऊन येतो. बघूया आपल्या संघासाठी. नाही ना ते नाही ना वाईफ नाही तटस्थ असे पंच किरण भाऊ गोजरे आणि गणेश शिरसाट. 31 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरतात ते भूषण उगले आणि गौरव सानप. निश्चितच 3 षटकामध्ये आव्हान पूर्ण करतील असे दोन्ही खेळाडू. बघू आपल्या संघासाठी काय करता येते. ऑफसाईडला पिटकवलेला चेंडू खणखणीत चौकार. चालू असलेली स्पर्धा साई सोशल सिन्नर आयोजक यांनी केलेली आयोजित वन डे स्पर्धा. फोन गेला कशा हो काय पहिले 41 मला उचलला आवाजच येईल प्रसादचा पुढचा चेंडू सामना करत होता गौरव. या पद्धतीने टाकलेला हा चेंडू निश्चितच चांगला फेकी लाला यांच्याकडून. अतिशय अनुभवी असे खेळाडू विनोद कांबळे म्हणता येईल त्यांना. आत्ताचा युवा संघ अतिशय मेहनतीने वरती जातोय तो करपेनगर संघ. लॉकडाऊन मध्ये उत्कृष्ट असा फटका भूषण उगलेचा खणखणीत असा षटकार. निश्चितच लॉकडाऊन मध्ये नावारूपाला आलेला हा करपेनगरचा संघ युवा संघ चांगली भरारी घेतोय. अतिशय नावाजलेले असे खेळाडू. देवा देवा हे देवा देवा कमिटी दोन मेंबर कमिटी बॉल. प्रसादचा पुढचा चेंडू सामना करतो तो भूषण उगले. उत्कृष्ट असा तटकवलेला चेंडू आणि जलबाद. निश्चित प्रसादचा अनुभव म्हणता येईल. पहिल्या चेंडूवरती खणखणीत असा षटकार खेचणारा भूषण उगले पुढच्या चेंडूवरती जलबाद होतोय. माझे सहकारी कॉमेंटेटर काय नाही ना अजून दुसरा राऊंडचा सामना चालू अजून एक बाकी दुसरा राऊंडचा मग ना एक सामना बाकी आहे आता चालू सेकंड इनिंग चालू. ते त्यांची बॅटिंग चालू ना. व्हाईट चेंडू पंचांचा इशारा व्हाईट बॉल. STPL 2020 अतिशय नामवंत असे संदीप सर कॉमेंटेटर नावाजलेले असे कॉमेंट्रीमॅन. पुन्हा एकदा स्टेटला मारलेला फटका लालाचा चांगला थ्रो. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करपे संघाकडून लालाजी यांचं.
एक षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 1-14 धावा. मैं डर गया पहले कौन जीतेगा तू जीतेगा टॉस क्या नहीं मालूम टॉस बोला आगे का नहीं बोलता सब अपने की टीम के कुछ नहीं बोल सकता वही टॉस बोला मैं क्या पाहिजे काय तुम्हाला काय पाहिजे गावरे अरे मला बोल ना काय पाहिजे आम्हाला करपे संघाकडून वैयक्तिक पहिला षटक आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतात ते पंकज मोरे. फलंदाजी करताना त्यांना आपल्या संघासाठी कुठलंही योगदान देता आलं नाही. पहिल्या 1-2 चेंडू मध्येच ते धावबाद झाले होते असे पंकज मोरे. बघूया गोलंदाजीच्या रूपाने आपल्या संघासाठी काय करता येते आणि सामना करतो तो गौरव सानप. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. निर्धाव असा चेंडू दादा पॅड घातली वाटतं हो दादा हो दादा दादा हो दादा मला दोन बसवलं चल ना टॉस घे ना होती आरामात चर्चा चल रे काय बंद झालं हे बॅटर आहे दिसलं अजून हा ते दिसेल कडली अरे मास्टर गुड उत्कृष्ट असा फटका ऑफसाईडच्या दिशेने गणेश शिरसाट यांचा. पंचांचा इशारा खणखणीत चौकार. यानंतर होणारा सामना एस एस स्पोर्ट्स वर्सेस कानडी मळा. महेश जावरे यानंतर होणारा सामना सिग्नर क्लब कानडी मळा वर्सेस एस एस स्पोर्ट जायगाव. दोन्ही सेमीफायनलचा पहिला सामना दोन्ही संघ मालकांनी संघ कर्णधारांनी नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. सिन्नर क्लब कानडी मळा यांनी नाणेफेक जिंकलेली आहे. महेश जावरे कर्णधार आणि फलंदाजीचा निर्णय घेतला त्यांनी. पंकज भाऊचा पुढचा चेंडू पुन्हा ऑफसाईडच्या दिशेने लटकवलेला चेंडू आणि खणखणीत असा फटका म्हणता येईल. निश्चितच चौकार. 3 चेंडू तर 3 चौकार. ज्यांनी कोणी मारलं त्यांना बक्षीस 501 रुपयाचं. मी स्वतः मॅच संपल्यानंतर घेऊन जायचंय. भेटलं बघ भेटलं अरे भेटला विचारायला म्हणलं इकडे बाहेर आलं एवढा हा आता 4 भरेल तो तुझ्या खाली 4 भरेल करतो.
DK11 संघाने हा सामना जिंकलेला आहे. चालू असलेल्या सामन्यामध्ये गणेश शिरसाट यांनी 3 चेंडू 3 चौकार मारले. त्यांनी त्वरित आपला मोबाईल फोन घेऊन ऑनलाईन 501 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचे. हा घ्या नंबर सांगा नंबर. 9763 तुमच्याकडे सांगूया आम्ही पाठवून देऊन द्या पूर्ण झालेल्या सामन्यामध्ये सलग 3 चौकार मारल्याबद्दल गणेश शिरसाट यांना सन्मान्य सिन्नर कॅपिटल संघाचे संघ मालक शरद घुगे यांच्या वतीनं रोख 501 रुपयांचं पारितोषिक देऊन त्या मंचावर